विरारमध्ये खदान माफियांकडून मंडळ अधिकाऱ्यावरती प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत। हा परिसर जर बघितला तर हा विरार पूर्वेचा शिरगाव परिसरातील द्वारकाधीश मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे आणि या ठिकाणी अवैधरित्या खदानीचा या ठिकाणी उपसा करण्यात येत होता आणि हजारो ब्रास जो दगड आहे या ठिकाणाहून नेला जात होता। आपण समोर जर बघितलं तर या ठिकाणी जिलेटिनचा देखील वापर होत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आणि याच वादातून आज सकाळी मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील आणि त्यांच्या सोबत असलेले आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील या घटनास्थळी आले असता घटनास्थळावरती जे महेश पाटील जे आरोपी आहेत त्यांनी मात्र त्यांच्या गाडीला अडवून त्यांच्या वॅगनर कारचे काचा फोडून त्यांच्यावरती दांड्याने आणि दगडाने धारदार दगडाने वार करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये आत्माराम पाटलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे। तर प्रभाकर पाटील मंडळ अधिकारी हे थोडक्यात बचावलेले आहेत। त्यांच्यावरती विरारच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सध्या विरार पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि या घटनेचा संपूर्ण तपास जे आहे ते करत आहेत। एकंदरीतच पाहायला गेलं तर वसई विरारमधील अनेक ज्या खदानी आहेत या अवैधरित्या चालतात आणि या ठिकाणी हजारो ब्रास जो दगड आहे या ठिकाणी उपसा केला जातो। जिलेटिनचा वापर देखील या खदानीमध्ये केला जातो आणि त्याच आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्यासोबत मंडळ अधिकारी आले असल्यामुळे त्याचाच कुठेतरी तक्रारीचा राग हा मनात धरून या खदान मालकाने आत्माराम पाटलावरती दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता संपूर्ण जी घटना आहे ही पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे। परंतु अशा पद्धतीने धारदार दगडाने जर ठेचून हत्या केली असल्यामुळे विरार परिसर मात्र एक हादरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप गायकवाड, एपीएस मराठी, विरार।